नमस्कार, मी परमदास जाधव. गेल्या आठवड्यात शुक्रवारी 20 मार्च रोजी आपण शेअर बाजारामध्ये खालच्या स्तरावर थोडी रिकव्हरी आपल्याला दाखवली असली तरी अजूनही बाजारात कल नकारात्मक आहे. कारण या युद्धामुळे हा सगळा कल आहे जो शेअर बाजाराचा तो सध्या तरी नकारात्मक आहे. कारण केव्हा पण काही पण होऊ शकते. कारण मग उद्या बाजार हा गॅप डाऊन किंवा क्रॅश वर उघडण्याची सुद्धा आपल्याला शक्यता दिसून येते उद्याची. कारण निफ्टी सध्या 23,114च्या आसपास आहे. तर 22,950 ते 23,000 हा अतिशय असा महत्त्वाचा भाग आहे. जर निफ्टी 23,000च्या खाली गेली म्हणजे 22,950च्या आसपास, तर शेअर बाजारामध्ये निफ्टीमध्ये मोठी घसरण होऊ शकते. कारण सध्या हा 23,114 वर बंद झालेला आहे. तर हा 23,000च्या खाली आला तर मोठी घसरण ही निफ्टीमध्ये होऊ शकते उद्या. कारण रेजिमेंट 23,250 ते 23,300 यावर टिकण्यास थोडी तेजी दिसेल. जोपर्यंत निफ्टी 23,300च्या वर जात नाही तोपर्यंत प्रत्येक वाढीव दर विक्रीचा दबाव, सेल राईज असे आपल्याला बदल दिसून येतील. तर जोपर्यंत 23,300च्या वर जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यातला अंदाज कळून येणार नाही. तर बँक निफ्टीमध्ये थोडक्यात ते मागच्या आठवड्यात 53,427च्या आसपास बंद झालं शुक्रवारी. तर 53,000 ते 53,100 ह्या दरम्यान जर 53,000ची पातळी तुटल्यास बँक शेअरमध्ये मोठी विक्री होऊ शकते. कारण ते सध्या 53,427च्या आसपास आहे. तर 53,000च्या आसपास आलं ते तर ह्या बँक सेक्टर्स आहे त्याच्यामध्ये विक्री मोठ्या प्रमाणात होऊ शकते. कारण 53,700 ते 53,800 हा 54,000चा हा मोठा अडथळा असेल. खाजगी बँकांवर उदाहरणार्थ HDFC बँक यांच्यावर दबाव असल्याने बँक निफ्टी कमजोर राहण्याची शक्यता दिसून येते उद्या. तर बाजारात जे कच्च्या तेलाचे भाव आहेत ते इराणी अमेरिका तणावामुळे तेल $107च्या वर आहे. हे भारतासाठी धोक्याचे आहे. तर परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या काही दिवसात मोठी विक्री केली आहे. त्यामुळे विक्री थांबवण्यासाठी बाजार सावरणे कठीण आहे. तर रुपयाची किंमत म्हणजे रुपया घसरून तो 93च्या घरात गेला असल्यामुळे IT कंपन्यांचा फायदा होईल. पण आयात महाग झाल्याने इतर कंपन्यांना फटका बसू शकतोय. असे आहे उद्या हे आपल्याला शेअर बाजारात दिसून येईल. हे थोडक्यात मी तुम्हाला उद्याचं सांगितलं.